देवेंद्रजी तो बोलते मला वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. अजून हे स्वप्नात आहे. खरी परिस्थिती काय देवेंद्रजी जरा समोर या. तुम्ही मुख्यमंत्री नाही विरोधी पक्षनेता असताना ती जवाबदारी पार पाड़ा. और इसलिए इनको लगता है कि ये मुख्यमंत्री हैं. जो सरकारी केंद्रीय यंत्रणा है, चाहे वो सीबीआई हो, चाहे इनकम टैक्स हो, चाहे ईडी हो, चाहे एनसीबी हो, ये सभी अधिकारी जाके देवेंद्र जी को सैल्यूट मारने का काम करते हैं. देवेंद्र जी लिस्ट बना के देते हैं कि ये नेता के घर के अंदर छापा पड़ने वाला है, वहाँ छापा पड़ जाता है. और देवेंद्र जी तो बोलते मला वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. अजून हे स्वप्नात आहे. खरी परिस्थिती काय देवेंद्रजी जरा समोर या. तुम्ही मुख्यमंत्री नाही विरोधी पक्षनेता असताना ती जवाबदारी पार पाड़ा. और इसलिए इनको लगता है कि ये मुख्यमंत्री हैं. जो सरकारी केंद्रीय यंत्रणा है, चाहे वो सीबीआई हो, चाहे इनकम टैक्स हो, चाहे ईडी हो, चाहे एनसीबी हो, ये सभी अधिकारी जाके देवेंद्र जी को सैल्यूट मारने का काम करते हैं. देवेंद्र जी लिस्ट बना के देते हैं कि ये नेता के घर के अंदर छापा पड़ने वाला है, वहाँ छापा पड़ जाता है. और इसलिए इनको लगता है कि ये मुख्यमंत्री हैं. जो सरकारी केंद्रीय यंत्रणा है, चाहे वो सीबीआई हो, चाहे इनकम टैक्स हो, चाहे ईडी हो, चाहे एनसीबी हो, ये सभी अधिकारी जाके देवेंद्र जी को सैल्यूट मारने का काम करते हैं. देवेंद्र जी लिस्ट बना के देते हैं कि ये नेता के घर के अंदर छापा पड़ने वाला है, वहाँ छापा पड़ जाता है. केलेत की समीर वानखेडे, दाऊद वानखेडे त्यांनी धर्मांतर वगैरे केलेलं आहे. त्यांचे वडील असतील, ते स्वतः असतील, त्यांचे काका यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणतात की काका त्यांच्याकडे दाखला आहे. त्यांच्या वडिलांनी त्या दाखलेवर नोकरी घेतलेला आहे. नोकरीमध्ये आल्यानंतर धर्मांतर करून त्यांनी नाव बदलून लग्न लावलं. त्या नावाच्या आधारावर नोकरी स्वतः घेतली आणि नंतर जे मुलं जन्माला आली ते त्यांचा दाखला मी बर्थ सर्टिफिकेट जाहीर केलेला आहे. समीर दाऊद वानखेडे सांगताय की हे बर्थ सर्टिफिकेट खोटं आहे. मग खरा सर्टिफिकेट लोकांच्या समोर आणा. वडिलांच्या दाखला काढून त्यांनी नोकरी घेतली होती. एखादा व्यक्ती धर्मांतर करतो तर त्याचे सगळे जे फायदे ते रद्द होत आहे. वानखेडेचा दाखला आम्हाला दाखवा, समीर दाऊद वानखेडेचा. आणि हे सगळे जे दावे ते करताय हे खरं आहे की त्या दाखल्याच्या आधारावर समीर दाऊद वानखेडे यांनी दाखला काढला. पण आजही या देशामध्ये शेड्यूल कास्ट व्यक्ती इस्लाम धर्म स्वीकारत असेल, ख्रिश्चन धर्म स्वीकारत असेल, त्या दिवसापासून त्याच्या जातीचा फायदा त्याला मिळू शकत नाही. आता आगामी काळामध्ये आम्ही वानखेडे साहेब, तुम्ही धर्मांतर केला, जुना दाखला आम्ही मागत नाही. तुमचा निकाहनामा कुठे हे तुम्ही दाखवा. तुमच्या दोघां मुलांचा बर्थ सर्टिफिकेट दाखवा. या दोन्ही व्यक्तीचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवा, कॉलेजचे लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवा. यांचे जे तुम्ही जातीचे दाखले काढलेले ते दाखवा. यांनी ज्या आधी दोन्ही मुलांनी मुस्लिम घरच्या सोबत निकाह केलेले आहे, मुलींनी पण आणि मुलांनी पण, त्या सगळे पुरावे माझ्याकडे आहे. आणि कायद्याने हे जे दाखला त्यांनी काढलेला आहे, समीर दाऊद वानखेडे यांनी धर्म लपवून एखादा दलित व्यक्तीचा जो अधिकार आहे ते हुसकून घेतलेला आहे. या बाबतीत कायदेशीर कारवाई सुरू होतील. दाखला रद्द झाल्यानंतर नोकरी पण जाणार आहे आणि तुरुंगवास पण होणार आहे. तुमच्या आरोपावर तुम्ही अजूनही ठाम आहेत? रेडी है का? थोड़ा सा नीचे रखो, नीचे. क्या चाहिए बोलो, सवाल क्या है तुम्हारे? आज आपण एक निर्वालेला आहे जात प्रमाण. समीर वानखेड्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आपण एक ट्विट केलेला आहे. हा फर्जीवाडा इथून सुरू झाला असं म्हणणं आहे. काय नेमकं आहे? आज मी माझ्या ट्विटर हँडलवर समीर दाऊद वानखेडे यांचा जुना फोटो
टाकून लोकांना प्रश्न विचारला पहचान कोण. काही लोकांनी त्याच्यावर समीर दाऊद वानखेडे असं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर एक ट्विट केलं. तो समीर दाऊद वानखेडे यांचा जन्म दाखला आहे. त्या जन्म दाखल्यावर त्यांचे वडिलांचे नाव दाऊद वानखेडे, त्यांचे नाव समीर, त्यांच्या आईचं नाव आणि त्याचं धर्म याचा उल्लेख आहे आणि त्या दाखलेवर खोडाखोड करण्यात आलेली आहे. हे टाकल्यानंतर कुठेतरी थेट बोलत नाही. सोर्सेसनी बातम्या पेरताय की माझ्या जन्म दाखला गावात आहे. आम्ही पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जर हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला काय आहे तुम्ही तुमच्या ट्विटर अकाउंटला किंवा कुणाकडून लोकांना पाठवा. आमचा प्रश्न एकच आहे की हे व्यक्ती यांचे वडील यांनी धर्मांतर करून लग्न केलं, 2 मुलं जन्माला आली, त्यांचे जन्म दाखले झाले, मग आफ्टर थॉट वडिलांनी धर्मांतर लपून ठेवला, सरकारी नोकरी केली, तिथे कुठलाही पुरावा या परिवाराचा दिला नाही आणि त्यांच्या दाखलेवर हे त्यांनी दाखला काढून IRSच्या जागा मिळवलेल्या आहेत. म्हणजे बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर एक मागासवर्गीय अधिकारी इतर कोणी होऊ शकला असता त्याचा हक हुसकून घेण्याचं यांनी काम केलेलं आहे. आणि निश्चित रूपाने आणखीन काय काय यांनी बोगसगिरी केलेली आहे आम्ही समोर आणू. आता 2 विषय मी आपल्याला बोलू इच्छितो की काल कमिशनर साहेबांना समीर दाऊद वानखेडे यांनी पत्र दिलं की मला अटक करू नका, मला खोटे केसेसमध्ये अडकवण्याचा कुठेतरी कट कारस्थान सुरू आहे. एखादा अपराईट इमानदार अधिकारी असेल तो समोर जाऊन सांगेल, जे काही पुरावे समोर येत आहे, जे काय यांचे पंचच बोलत आहे त्याची इन्क्वायरी करा. सत्य असेल. इंडिया पाकिस्तान का अभी अपने भाषण में कहा है कि वो किसी के वजह से लिया गया है जो एसोसिएशन में जब मैच होती थी तो भारतीय जनता पार्टी भारत पाक मैच हुआ तो ये खेल नहीं हो सकता ये कहते थे. आज कश्मीर में निष्पाप लोग मारे जा रहे हैं, छोड़ के कश्मीर बाहर जा रहे हैं, आतंकवाद रुक नहीं रहा है. 7 साल से सरकार उनकी है. अमित शाह जी कश्मीर में भाषण दे रहे थे और जय शाह दुबई में क्रिकेट पाकिस्तान हिंदुस्तान का करा रहे थे. कथनी करनी में अंतर है. जब सरकार में नहीं थे तो इन मैचों का विरोध भी कर रहे थे. कल का जो मैच हुआ है उसको भारतीय जनता पार्टी का पूरा समर्थन था क्योंकि अमित शाह जी के सपुत्र उस मैच का हिस्सा है. एक विधवा के बेवा ने भी कहा था कि पाकिस्तान के साथ मैच नहीं खेलना चाहिए, फिर भी ये मैच हुआ. अमित शाह जी ने फैसला किया है वो जवाब दें.